बाहेर काढीन तुला. कळलं का? लाडात नाही यायचं. नाही काही नाही, आता सगळं झालंच आहे. बाप गेलाय, आई तिकडे आहे, आई तो जाईल. मला काय तुम्ही काही काय करा, करायचं? काही म्हणत नाही मला. कर मग. ए भाऊ, मी मालक आहे संस्थेची, बाहेर काढीन तुला. कळलं का? लाडात नाही यायचं. नाही काही नाही, आता सगळं झालंच आहे. बाप गेलाय, आई तिकडे आहे, आई तो जाईल. मला काय तुम्ही काही काय करा, करायचं? काही म्हणत नाही मला. कर मग. जो मरीज़ हमारे यहाँ जिनका देहांत हुआ 1 तारीख को, तो उनके जो परिजन है उनको सूचित किया गया कि आपके जो पेशेंट है उनका देहांत हुआ है, और उसके बाद उन्हें बिलिंग काउंटर पर मिलने के लिए कहा गया। बिलिंग काउंटर पर उन्होंने बिल भरने की तैयारी दिखाई, लेकिन उन्होंने ये बताया कि हमारी कुछ अड़चन है और हम थोड़ी देर के बाद आते हैं। और उसके बाद उन्होंने यहाँ के जो कोई लोक प्रतिनिधि होते हैं उनसे मुलाकात की। फिर उन लोक प्रतिनिधि का एक रिक्वेस्ट हमें आया और उस रिक्वेस्ट को हमने एक्सेप्ट किया, और उनको जो उनका बिल है उसमें बड़ी मात्रा में छूट भी देने की हमने तैयारी दिखाई। और उसके बाद जो है वो जो परिजन है उन्होंने कहा कि हम वो पैसे की तैयारी करके आते हैं, और उसके बाद जब वो आए तो उन्होंने कहा कि हम बिल ही नहीं भरेंगे। तो ये थोड़ा अचरज वाली बात है। ये जो हमारा अस्पताल है ये कोविड समर्पित अस्पताल है, और गत 25 वर्षों से पूरे सेवा भाव से इस परिसर के लोगों की सेवा कर रहा है, और केवल बिल ना चुकाने की वजह से बॉडी रख ली ये कहना अनुचित है। और हम ये भी कहना चाहेंगे कि जो अगर किसी का देहांत होता है तो उस व्यक्ति का शव शवागार में ही रखा जाता है, उसे वार्ड में नहीं रख सकते। तो उसे सुरक्षित तरीके से शवागार में रखा गया था, और बिल की वजह से उनको बॉडी ले जाने के लिए बिल्कुल नहीं रोका गया था। 23 तारखेला मला तिथे ॲडमिशन मिळालं. तिथं मला पहिलं बोलण्यात आलं की 10,000 ॲडव्हान्स भरा. मी ॲडव्हान्स भरले, अवेलेबल झालं सगळं. त्यानंतर पप्पा ठीक होते. नंतर 4 दिवसाने थोडे सिरियस झाले, मग त्यांनी ICUत हलवलं. तिथून मी मेडिकल सगळं अरेंज करत होतो, देत होतो, ते पैसे भरत होतो. त्यानंतर मला 1 तारखेला त्यांचा फोन आला की तुझे वडील ऑफ झालेत. हो, तर त्यानंतर संध्याकाळी मी गेलो शनिवारी. तर मला असं सांगितलं झालं की पहिलं बिल भरा, नंतर तुमचं हे तुम्हाला देण्यात येईल. असं मला बिल काउंटरला कळवण्यात आलं. ठीक आहे ना. बिल काउंटरतून मला परत कॅज्युटीला पाठवलं. कॅज्युटीला मला सांगण्यात आलं की पहिलं बिल भरा, मग तुमचे सगळे डॉक्युमेंट देता येईल. मी येऊन विचारलं बिल किती आहे, तर त्यांनी सांगितलं होतं 76,000 असं समथिंग सांगितलं होतं. तर म्हटलं 76,000 माझ्या एवढे नाही आहेत. मग ते ॲडव्हान्स 10,000 भरले होते, आणि मेडिकल सगळं धरून टोटल धरून माझं मेडिकल आता 40 ते प्लाझा बिझा धरून 40,000 झालं आहे. आणि नंतर मी त्यांना सांगितलं, सगळं रिक्वेस्ट केली. मग ते कोणी फोन करून करून ते 55,000वर आले. परत रविवारी मी गेलो तर तेच नाटक त्यांचं चालू झालं. आज ही अपडेट नाही, उद्या ती अपडेट नाही, या खिडकीवरून त्या खिडकी एवढंच सांगत होते. कारण रविवार, आणि असं बोलण्यात आलं की आज रविवार असल्यामुळे जे मी फॉर्म भरला होता महात्मा ज्योतिराव फुलेमध्ये, तर सांगितलं आज मॅडम नाही आहे, त्यामुळे आम्हाला अप्रुव्हल कळणार नाही आलं की नाही ते. असं करून करून 2 दिवस रखडले गेले त्याच्यात. आणि नंतर तिसऱ्या दिवशी परत सोमवारी मी गेलो. त्या दिवशीसुद्धा असं सांगण्यात आलं की तुमचं आता एवढं करून करून सुद्धा आता 50,000 रुपयावर ते आले होते.
तरी पण माझ्या ते 50,000 नव्हते होते, कारण 10,000च अकाउंटला होते, ते मी माझ्या आईसाठी ठेवले होते. त्यानंतर मी रिक्वेस्ट करून काहीच झालं नाही. नंतर आमदार साहेबांना बाहेरून कळलं, ते माझ्या मदतीसाठी धावून आले. खासदार साहेब धावून आले. तसेच सुनील अण्णा शेळकेसुद्धा खूप मदत करत होते, पण त्यांच्याशिवाय कोण फोन घ्यायला तयार नव्हता, कोण त्यांची रिक्वेस्ट ऐकायला तयार नव्हते. ते बोलत होते फक्त लेटर आणून द्या, तुमचं करून देतो. साधारणतः किती दिवस त्यांनी डांबून ठेवलं होतं, लपून ठेवलं होतं रुग्णालयाच्या लीड हाऊसमध्ये? लपून काहीच ठेवलं नाही. सांगितलं ऑफ डेट झाली म्हणून लगेच सांगितलं मला. फक्त बिल नसल्यामुळे, माझे पैसे नसल्यामुळे त्यांनी 2 दिवस बॉडी शीतगृहात ठेवली होती. लेवो का एक म्यांमार मेडिकल कॉलेज है, वहाँ पर 200 बेड का कोविड हॉस्पिटल एक प्राइवेट संस्था चलाती है. मैं कल तलेगांव में गया था, तो जो एक लड़का मुझे मिला, उसके पिताजी 3 दिन से गुजर गए थे कोविड के कारण उस हॉस्पिटल में, और उसकी डेड बॉडी 3 दिन से उस कॉलेज के हॉस्पिटल ने छुपा के रखी थी, बल्कि 50,000 का बिल नहीं देने के कारण उसने बॉडी उसके परिवार को नहीं दी थी. इस प्रकार सरासर गलत है ये घटना. और मैंने वहाँ जाकर उसी कॉलेज के जो चलाते उनको पूछा और ये बात की, और ये जो उन्होंने सरासरा जो ये उनके परिवार को तकलीफ़ दी, उसके बारे में भी मैंने बात की. तुरंत मैंने डिवीज़न कमिश्नर, कलेक्टर, सीएम के ओएसडी उनसे भी बात की, और जो कॉलेज ऐसी तरह से व्यवहार करते उनके ऊपर सख्त कार्रवाई होनी चाहिए, ये मैंने तुरंत उनको कहा है. लेकिन ऐसे डॉक्टर या ऐसे हॉस्पिटल, उनके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए. ये सरासर कोरोना का धंधा कर रहे हैं लोग, और एक तो देश और राज्य पूरी तरह से प्रभावित है कोरोना से, और ये लोग पूरी तरह से अपना एक धंधा कर रहे, उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए.